रियल महाराष्ट्र 24 न्यूज, हम दिखाएंगे सच। सीओ जे उत्कर्ष गुट्टे आहे, मी आज त्यांना फोन केला होता, माझा फोन त्यांनी सध्या घेतला नाही, परंतु लवकरात लवकर त्या उत्कर्ष गुट्टेची भेट घेऊन या विषयामध्ये कसा मार्ग काढताय आणि जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन सुद्धा या ठिकाणचे चौकशी समिती स्थापन केलेले काही चौकशी समितीचे सदस्य या ठिकाणी चौकशी करायला तयार नाही, याचा अर्थ असा आहे की त्यांच्या घरी त्यांचं सामग्री पोहोचली असं मला वाटतं। या ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्याच्या पत्राचं जर पायमल्ली या ठिकाणच्या प्रशासकीय अधिकारी करत असतील तर माझी वंचित बहुजन आघाडीकडून मागणी असेल की त्या प्रशासकीय अधिकाऱ्यावरची शिस्तभंगाची कारवाई झाली पाहिजे, त्यांच्यावर शास्ती लागली पाहिजे आणि त्यांना कायमस्वरूपी निलंबित केलं पाहिजे। दुसरी एक गोष्ट आहे की जे मनियार बसलेले आहेत हे पालम शहराच्या भविष्यासाठी ज्या मूलभूत सुविधा देण्यासाठी शासनानं निधी दिला आहे, ते निधी त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या इन्स्टॉल केल्या पाहिजे, यासाठी या ठिकाणी उपोषणास बसलेले आहेत। मी लवकरच जिल्हाधिकाऱ्याची भेट घेऊन यांच्या विषयाला न्याय देण्यासाठी काम करतो। नाही, एक महत्त्वाचा मुद्दा आहे, कमी जास्तीला 8 किंवा 9 उपोषण झाले यांचे। मुंबईला बी उपोषण केलं, औरंगाबादला बी उपोषण केलं, आतापर्यंत का कारवाई होत नाही? हे बघा, कारवाई याच्यामुळे झालेली नाही की खालून वरपर्यंत सगळे अधिकारी भ्रष्ट आहेत। जर अधिकारी चांगले असते तर आज आमच्या पालम तालुक्यातला एक भूमिपुत्र जवळपास त्याने 7 ते 8 उपोषण केले। काही उपोषण त्यांचे 40 दिवसाचे होते, काही 7 दिवसाचे होते, काही 1 दिवसाचे होते, काही